सर्वांना नमस्कार। आज आपण इयत्ता 3री व 4थीसाठी घटक 6वा सांकेतिक भाषा हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत। या घटकामध्ये काय आहे तर या घटकामध्ये दोन भाग आहेत। यामध्ये अक्षरांऐवजी चिन्हांचा किंवा अंकांचा वापर, तर दुसऱ्यामध्ये आहे अंकांसाठी अंकांचाच वापर। हे दोन्ही घटक सारख्याच पद्धतीचे आहेत, फक्त यामध्ये अक्षरांऐवजी चिन्हांचा वापर केलाय तर अंकांसाठीच अंकांचा वापर। यामध्ये काय असते तर यामध्ये एका प्रकारची सांकेतिक भाषा असते आणि ही सांकेतिक भाषेमधील संबंध समजणे आपणास गरजेचे आहे। आणि ती सांकेतिक भाषा ही प्रश्न रूपात दिलेली असते आणि त्या प्रश्नामध्ये त्याची उकल सोडवणे गरजेचे आहे। ही सांकेतिक भाषा आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। पहा, यामध्ये आपण पहिले उदाहरण घेणार आहोत। यामध्ये काय विचारलेले आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 3, 3 बरोबर 5 आणि 5 बरोबर 7 असेल तर हे सांगितलेले आहे। तर 3 गुणिले 5 अधिक 1 ची किंमत किती येईल? म्हणजे ही सांकेतिक भाषा दिलेली आहे। यामध्ये या किमती ठेवायच्या आहेत, म्हणजे 1 च्या ठिकाणी 3 ठेवायचे आहे, 3 च्या ठिकाणी 5 ठेवायचे आहे, 5 च्या ठिकाणी 7 ठेवायचे आहे आणि ही पदावली सोडवायची आहे। तर ही पदावली सोडवत असताना आपण सर्वप्रथम या पदावलीची किंमत कशा पद्धतीने काढायची तर त्या ठिकाणी सांकेतिक भाषेतील संख्या घेणे गरजेचे आहे, त्याशिवाय ही पदावली सोडवायची नाही। तुम्हाला जर एवढीच पदावली दिली असेल तर 5 × 1 = 15 अधिक 1 16 उत्तर येईल, परंतु ही पदावली या सांकेतिक भाषेनुसार सोडवायची आहे। कारण एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 3 म्हणजे जिथं 1 आहे तिथं आपण 3 घेणार आहोत आणि जिथं 3 आहे तिथे आपण 5 घेणार आहोत आणि जेथे 5 आहे त्या ठिकाणी आपण 7 घेणार आहोत। म्हणजेच ही पदावली कशा पद्धतीने तयार होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 गुणिले 5 अधिक 1 आहे। म्हणजेच काय तर ही सांकेतिक भाषा वापरताना आपण 3 च्या ठिकाणी 5 घेणार आहोत, म्हणजेच 5 गुणिले या 5 च्या ठिकाणी 5 ला किती म्हटलेलं आहे 7, 7 अधिक 1 ला किती म्हटलेले आहे 1 ला 3 म्हटलेले आहे। मग या पदावलीची आपणास उकल सोडवायची आहे। म्हणजेच पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे, 7 5 7 35 अधिक 3, 35 आणि 3 38, म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 38। तुमच्या हे लक्षात आलेले असेल, हे सांकेतिक भाषा, त्यामुळे ही भाषा घेणे गरजेचे आहे। डायरेक्ट उकल सोडवायचे नाही किंवा हे समीकरण सोडवायचं नाही, तर त्या ठिकाणी सांकेतिक ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या या ठिकाणी भरणे गरजेचे आहे। तर चला अशाच पद्धतीचे आपण दुसरेही उदाहरण पाहूयात। पहा, या ठिकाणी काय सांगितले, एका सांकेतिक भाषेत जर स्टार दिले म्हणजे फुली म्हणजे अधिक, ए म्हणजे गुणिले आणि गोलामध्ये टिंब म्हणजे वजा घेतले तर 8 फुली 6 गोलामध्ये टिंब 4 ए 2 बरोबर किती? तर या ठिकाणी हे सर्व सांकेतिक चिन्ह किंवा भाषेत चिन्हांसाठी कोणतेही चिन्ह वापरलेले आहे हे तुम्हाला दिलेले आहे। तर याची तुम्हाला उकल सोडवायची आहे, हे म्हणजे किती? तर हे कसे सोडवायचे तेही आपण या ठिकाणी पाहूयात। पहा, या ठिकाणी काय सांगितलेले आहे 8 8 घेतले आपण, 8 च्या ठिकाणी जी फुले आहे या फुलीला आपण अधिक म्हटलेलं आहे, या ठिकाणी आपण अधिक घेतलं। त्यानंतर 6 आहे असं घ्यायचं आहे। त्यानंतर गोलामध्ये टिंब आहे, गोलामध्ये टिंब म्हणजे वजा घेतलेले आहे। त्यानंतर 4 आहे, त्यानंतर ए म्हणजे काय तर गुणिले आणि त्यानंतर 2 बरोबर किती विचारले। आता ही पदावली आपणासमोर तयार झालेली आहे। तर ही पदावली सोडवणे म्हणजेच त्याचे काय आहे उत्तर आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी गुणाकार करणार आहोत, म्हणजे 8 अधिक 6 वजा 4 दुने 8। आता त्यानंतर बेरीज आली, 8 आणि 6 14 वजा 8 आणि 14 मधून 8 गेले तर उरतात किती 6, म्हणून याचे उत्तर आलेले आहे पर्याय क्रमांक 3।
कारण पर्याय क्रमांक 3 चे उत्तर आहे 6. तर चला पुढील प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया. हा प्रश्न काही वेगळ्या पद्धतीचा आहे आणि यामध्येच एकाच प्रश्नात आपणास 2 प्रश्न विचारलेले आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न इयत्ता 4थी 5वी साठी सुद्धा विचारले जातात. तर हा प्रश्न काय, खाली चिन्हांसमोर अंक दिले आहेत, चिन्हांचा व अंकांचा क्रम मात्र सारखाच नाही. म्हणजे हे जे चिन्ह दिलेले आहेत, त्रिकोण, गोलामध्ये टिंब, गोलामध्ये अधिक बरोबर 143, तर ह्या त्रिकोणला 1 किंवा ह्या गोलामध्ये टिंबाला 4 किंवा याला 3 असा क्रम मात्र सारखा नाही. म्हणजे त्रिकोणला 4 पण म्हणले असेल किंवा त्रिकोणला 3 पण म्हणले असेल, परंतु त्रिकोणला जे म्हणले असेल ते यापैकीच एक अंक असणार आहे, गोलाला यापैकीच एक. तो कशा पद्धतीने कोणता अंक असेल तेही आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर पहा, प्रत्येक सांकेतिक चिन्हांसाठी असलेला अंक ओळखा आणि त्यावरून दिलेले प्रश्न सोडवा. म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम याची उकल सोडवणे गरजेचे आहे. ही उकल जर आपण सोडवली नाही तर खालील दोन्ही प्रश्न आपणास सुटणार नाहीत. आपण या ठिकाणी थोडीच उदाहरणं घेणार आहोत, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने घेणार आहोत. तुम्हाला अशा पद्धतीचे कोणतेही उदाहरण आले तर ते सुटले पाहिजे. तर पहा, या ठिकाणी उकल कशी सोडवायची ते मी या ठिकाणी सांगतो. पहा, या ठिकाणी 3 चिन्ह दिलेले आहेत, म्हणजे त्रिकोण, गोलामध्ये टिंब आणि गोलामध्ये अधिक. हे आपण यासाठी कोणते अंक घेतलेले आहेत, 1, 4 आणि 3. कोणत्या याच्यासाठी कोणता अंक आहे तो अजून आपणास समजलेला नाही. त्यानंतर गोलामध्ये अधिकचं चिन्ह आहे, त्यानंतर स्टार आहे आणि त्यानंतर उलटा भरीव त्रिकोण आहे. यासाठी दिलेला आहे 2, 4, 7 म्हणजे 247. आपण अंतर ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे उलटा त्रिकोण, उलटा भरीव त्रिकोण आहे हा. त्यानंतर आयतामध्ये गुणिलेचे फुली आणि त्यानंतर गोलामध्ये टिंब. यासाठी काय दिलेले आहे 167 म्हणजे 1, 6, 7. तर याची उकल सोडवताना आपण कशा पद्धतीने सोडवायची, तर यामध्ये जर पाहिलं तर गोलामध्ये टिंब आहे आणि यामध्येही गोलामध्ये टिंब आहे. तर या दोन्हीमध्ये गोलामध्ये टिंब आहे आणि गोलामध्ये जर दोन्हीमध्ये टिंब असतील तर या दोन्हीमध्ये कोणता अंक समान आहे, म्हणजे येथे गोलामध्ये टिंब आहे, येथे गोलामध्ये टिंब आहे, म्हणजे 1, 4, 3 आणि 1, 6, 7 म्हणजे येथे 1 हा अंक समान आहे. म्हणून आपण गोलामध्ये टिंबसाठी हा 1 अंक घेणार आहोत. 1 हा अंक गोलामध्ये टिंबसाठी आता या ठिकाणी झालेला आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर पहिल्याच ह्याच्यात गोलामध्ये अधिक आणि येथे सुद्धा गोलामध्ये अधिक, म्हणजे या 2 अंकापैकीच हा अंक या ठिकाणी असणे गरजेचे आहे. तर गोलामध्ये अधिक याचा जर विचार केला तर या ठिकाणी 4 आहे आणि याही ठिकाणी 4 आहे. म्हणजे हे फक्त आपण 2च याचा विचार करत आहोत. यामध्ये 4 आहे, यामध्ये 4 आहे, म्हणून याची उकल सुद्धा आपण काय केलेली आहे 4 घेतलेली आहे. किंवा हे किती अंक समान आहे तर 4 समान आहे. आणि हा 4 अंक कशासाठी तर गोलामध्ये चौकोन. आता जो उरलेला अंक आहे त्रिकोण, या त्रिकोणासाठी या ठिकाणी कोणता अंक घेतलेला आहे तर 3 घेतलेला आहे. हे आपण या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर जर खालच्याचा विचार केला तर 3 अंक आपण त्रिकोणसाठी घेतलेला आहे, म्हणजे या 3चा सुद्धा विषय संपलेला आहे. खालचा विचार केला तर यामध्ये भरीव त्रिकोण आहे आणि येथेही भरीव त्रिकोण आहे, म्हणजे या दोन्हीमध्ये भरीव उलट्या त्रिकोणसाठी पाहिलं तर कोणता अंक येतोय तर येथे 7 आहे आणि येथेही 7 आहे, म्हणजे भरीव त्रिकोणसाठी या ठिकाणी 7 घेतलेले आहे. आणि जे उरलेले अंक आहेत या ठिकाणी स्टार आहे, खाली स्टार नाही, परंतु या ठिकाणी एकच अंक आहे म्हणून स्टारसाठी 2 आलेले आहे. तर आयतामध्ये गुणिले आहे, या ठिकाणी घेतो. आयतामध्ये गुणिले जे आहे त्यासाठी कोणता अंक आलेला आहे 6 अंक आलेला आहे. म्हणजे सर्व याची आपण उकल या ठिकाणी सोडवलेली आहे. आणि ही उकल सोडवल्यानंतर खाली कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. तर पहा, या उलटा त्रिकोण आणि गोल
या चिन्हांनी दर्शवलेली संख्या कोणती? आपण काढलेला आहे उलटा त्रिकोणसाठी 7 आहे आणि उलटा त्रिकोण आणि गोलामध्ये टिंबसाठी 1 आहे आणि यांनी दर्शवलेली संख्या कोणती आहे तर ती 71. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. आपण या 2ला टिक मार्क करणार आहोत. पुढील उदाहरण दिलेले आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. हीच उकल घ्यायची आहे. या ठिकाणी काय विचारलेले आहे 4 × 5 + 3 या राशींची किंमत काढा. या राशींचे उत्तर कोणत्या चिन्हांनी दाखवले आहे? तर याची किंमत काढायची. तर या ठिकाणी सांकेतिक भाषा दिलेली आहे सर्व आहे आणि ची किंमत येणार आहे जे हे समीकरण सुटणार आहे याची जी किंमत येणार आहे ती चिन्हांमध्ये दिलेली आहे. तर पहा पहिल्यांदा गुणाकार 4 × 5 = 20 आणि 3 = 23. उत्तर आलेले आहे 23. मग 23 म्हणजे 2 साठी कोणतं चिन्ह घेतलेले आहे? आपण या ठिकाणी जर पाहिलं तर 2 साठी स्टार घेतलेले आहे. मी या ठिकाणी लिहित आहे 2 साठी या ठिकाणी स्टार घेतलेले आहे. म्हणजे हे स्टार आहे ते मी अशा पद्धतीने काढले. स्टार घेतलेले आहे म्हणजे यात हा तर पर्याय कॅन्सल झाला कारण या तिन्हीपैकी. आणि 3 साठी काय घेतलेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता. तर 3 साठी त्रिकोण आहे. हेच आहे आपलं उत्तर. म्हणजेच पर्याय क्रमांक याचा असणार आहे 4. ही आपण उकल कशा पद्धतीने सोडवली हे तुम्ही सर्वप्रथम समजून घ्या आणि हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला उत्तर कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर खालची उत्तर सोडवणे सोपे जाणार आहे. त्यासाठी ही उकल व्यवस्थित समजून घ्यायची आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा. एका सांकेतिक भाषेत गोलामध्ये टिंब म्हणजे 1, त्रिकोण म्हणजे 5, चौकोन म्हणजे 7 या ठिकाणी कोणतेही चिन्ह दिलेले नाही म्हणजे मोकळी जागा दिलेली आहे म्हणजे 0. तर 1 7 5 7 0 5 1 ही संख्या खालीलपैकी कोणती? या संख्येचं आपण वाचन करायचं आहे. म्हणजे 17,57,051 ही संख्या. अशा पद्धतीचं जर आपण सारखं वाचन केलं तर आपली संख्या वाचन सुद्धा चांगल्या पद्धतीने होते. तर पहा या ठिकाणी हे चिन्ह वापरायचे आहेत. तर हे चिन्ह काय काय येणार आहे? 1 साठी कोणतं चिन्ह आहे तर गोलामध्ये टिंब. 7 साठी कोणतं चिन्ह आहे तर 7 साठी पहा या ठिकाणी 7 साठी आहे चौकोन. त्यानंतर 5 साठी कोणतं चिन्ह आहे तर 5 म्हणजे त्रिकोण. म्हणजे त्रिकोण म्हणजे 5 दिलेलं आहे. पुन्हा 7 साठी कोणतं चिन्ह आहे तर चौकोन. आपण ह्यातनं एक उत्तर कट सुद्धा करू शकता परंतु आपण डायरेक्ट याचं उत्तरच काढूयात त्यामुळे प्रश्नच येणार नाही. आपण 7 पर्यंत आलोय. 0 साठी या ठिकाणी काय आहे तर 0 म्हणजे मोकळी जागा आहे. या ठिकाणी काहीही येणार नाही. त्यानंतर 5 साठी काय आहे तर त्रिकोण म्हणजे 5 आणि त्यानंतर 1 साठी काय आहे तर 1 साठी आहे गोलामध्ये 0. तर गोलामध्ये 0 हा कुठे आलेला आहे त्रिकोण आणि गोलामध्ये 0? तर आपण जर पर्याय क्रमांक 2 पाहिला तर हुबेहूब याच पद्धतीने आहे. या ठिकाणी मोकळी जागा त्रिकोण आणि 0 म्हणून याचे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आपण या ठिकाणी पाहिलेलेच आहे. तर पुढची सांकेतिक भाषा कशी दिलेली आहे? एका सांकेतिक भाषेत 3 = 12, 7 = 56, 8 = 72 असे लिहिले तर 9 ही संख्या कशी लिहाल? म्हणजे 3 = 12 हे 12 उत्तर कसे काढलेले आहे? 7 = 56 कसे काढलेले? 8 = 72 कसे काढलेले आहे? तर यामध्ये 1 अंकाचा गुणाकार केलाय. 1 मिळवून गुणाकार म्हणजे 3 × 4 3 × 12, 7 × 1 7 8 56, 8 × 9 8 9 72. तर 9 मध्ये 1 मिळवायचा म्हणजे 9 × 10 जर केलं तर याचं उत्तर येणार आहे 90 आणि हेच आपल्या या सांकेतिक भाषेचं उत्तर असणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील आणखीन एक उदाहरण पाहूयात. या व्हिडिओमधील हे 7वे उदाहरण आहे. या उदाहरणाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. येथे या ठिकाणी एक सांकेतिक भाषा दिलेली आहे आणि याची थोड्या प्रमाणात मी माहितीही सांगतो. पहा, एका सांकेतिक भाषेत पुढे दर्शवल्याप्रमाणे अंकांसाठी चिन्हे लिहिली जातात. म्हणजे जे अंक आहेत त्यासाठी काय केलेले आहेत वेगवेगळी चिन्हे लिहिलेली आहेत. तर यावरून जे हे चिन्ह आहे यासाठी 7 घेतलेले आहे, हे चिन्ह आहे यासाठी 3 घेतलेले आहे, हे चिन्ह आहे यासाठी 4 घेतलेले आहे.
आपण हे पाहू शकता। या संख्येतील अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती? तर या अंकांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यानंतर जे उत्तर येणार आहे तेही या सांकेतिक भाषेतूनच आपणास सांगायचे आहे। मग याचा पर्याय क्रमांक कोणता येईल तो आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। तुमच्या समोर याचे पर्याय सुद्धा आहेत। मी तुम्हाला काही उदाहरणांच्या सहाय्याने सांकेतिक भाषेमधील विविध प्रकारची उदाहरणे घेऊन समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।